श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, आज मी तुला या संदेशामार्फत माझा एक महत्त्वाचा निरोप पोहोचवणार आहे. तो तू आपल्या जीवनामध्ये त्याचे पालन कर. आपलं संदेश हा कटू सत्य आहे आणि हे तू ज्यावेळेस समजशील त्यावेळेस तुझे जीवन नक्कीच सुखी होईल. तुझ्या जीवनामध्ये कुठलेच दुःख राहणार नाही. तू सर्व समस्यांना स्वामींच्या चरणी अर्पण केलेस तर तुझी कुठलीच समस्या हे स्वामी ठेवणार नाहीत. प्रत्येक समस्याचे ते मूळ शोधून काढतील आणि त्या समस्येला तुझ्या आयुष्यातून दूर करतील. त्यामुळे बाळा, तू जर स्वामींचा भक्त आहेस तर हा संदेश ऐक. स्वामींवरती जर विश्वास असेल तरच हा संदेश आहे. आणि मला माहीत आहे तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे. तू किती विश्वास ठेवतोस, त्यामुळंच तू हा संदेश ऐकत आहेस. आणि तू हा संदेश मन लावून जर ऐकलास तर निश्चितच मी तुला त्याचे फळ देणार आहे. गरजेच्या व्यक्ती आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. ज्यावेळेस लोक स्वतःची गरज असते त्यावेळेस दुसऱ्यांजवळ जातात, म्हणजेच चांगल्या माणसांकडे जातात, जे मदत करतात त्यांच्याकडे जातात. पण तुम्ही अशा लोकांना ओळखा की जे जेव्हा फक्त गरज असते तेव्हाच येतात आणि इतर वेळी जर तुम्हाला त्यांची गरज भासली तर ते तुमच्याजवळ येत नाहीत. त्यामुळं अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. यामुळं तुम्हाला त्यांच्या दुर्गुणांचा वाससुद्धा येणार नाही किंवा त्याची झळ पोहोचणार नाही. जेथे तुम्हाला मान सन्मान भेटत नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. कारण की ज्या ठिकाणी आपल्याला मानच नसेल, सन्मान नसेल, जे आपल्याला कदर करत नसेल तर त्या व्यक्तींपाशी तुम्ही जाऊ नका. त्यांच्यापासून नेहमी 4 हात लांबच राहा. यश मिळवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. पण प्रयत्नार्थी परमेश्वर हे म्हटलेले आहे ते नक्कीच खरे आहे. तुम्ही जर प्रयत्न करत राहिला तर एक दिवस यशसुद्धा तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि स्वामीचरणी आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे. चला तर मग एकदा स्वामींचा जयघोष करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि आपली इच्छा लिहायला विसरू नका. यामुळे तुमची इच्छा स्वामींच्या चरणी आपोआप पोहोचेल आणि स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेला निश्चितच चांगले फळ देतील. तुम्ही नेहमी स्वार्थी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. अशा स्वार्थी लोकांना जवळसुद्धा येऊ द्यायचे नाही किंवा आपण स्वतःहून स्वार्थी लोकांकडे कधीच जायचे नाही. स्वार्थी लोक हे नेहमी आपला स्वतःचाच स्वार्थ पाहत असतात. ते ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस येतात आणि आपले स्वतःचे हित संपले की आपल्याला दूर लोटतात. आपला नेहमी ते स्वतःचा फायदा कसा होईल हेच ते लोक पाहत असतात. त्यामुळं अशा स्वार्थी लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहा. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण की हे लोक निश्चितच तुमचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही परिचिती आली असेलच की किती तुमच्या आजूबाजूला स्वार्थी लोक आहेत आणि हे स्वार्थी लोक आपल्याला कशा प्रकारे त्रास देतात हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. त्यामुळं तुम्ही अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. नेहमी काय करा, गरजूवंत लोकांना मदत करा. ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनाच तुम्ही दान केले पाहिजे किंवा त्यांची मदत केली पाहिजे. मदत करणं हे तुमच्या रक्तामध्ये असलं पाहिजे, कारण की जर तुम्ही मदत केली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी मार्गी लावणार आहेत. त्यामुळं नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवा. कुठलेही शुभ कार्य करताना आपल्या स्वामींना कधीच विसरू नका. स्वामी हे सर्वांचे लाडके आहेत, सर्वांचे देव आहेत, देवांचे देव आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळं स्वामींना कधीच विसरू नका आणि आपली प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये
किंवा तुम्ही कुठलेही कर्म करत असाल त्यामध्ये स्वामींना नेहमीच सहभागी करून घ्या. आपली इच्छा, आपलं कर्तव्य स्वामींवरती निर्धास्तपणे सोडा आणि आपण सतत प्रयत्न करत राहा. असं नाही की तुम्ही सगळं शांत बसून आहात आणि सगळी इच्छा आपली स्वामींवरती सोडली आहे. स्वामी करतील, स्वामी ते करतील, स्वामी हे करतील. स्वामी तर सगळ्यांचे स्वामींपर्यंत इच्छा पोहोचतातच, पण स्वामी का करणार तुमची इच्छा पूर्ण? कारण की तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले, तुम्ही स्वतः किती प्रयत्न केले, स्वतः तुम्ही किती प्रयत्नशील आहात हे पाहिल्यानंतर स्वामी तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही मांडी घालून एका जागेवर बसत असताल, दे रे हरी पलंगावरी असे म्हणून जर तुम्ही फक्त आळशीपणा करून जर जीवन जगत असताल तर स्वामी तुमच्याजवळ कसे येणार? स्वामी तुमची भक्ती कसे ओळखणार? तुम्ही जर स्वामींची नित्यनेमाने भक्ती करत असताल, आपण तुम्ही जे कर्म करत असाल ते कर्म तुम्ही सतत चालू ठेवा. तुम्ही जर दुकानदार असाल तर तुमच्या दुकानाचा व्यवसाय हा तुम्ही सुरू ठेवला पाहिजे. तुम्ही कुणबी असाल तर तुम्ही शेतीचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि तुम्ही अजून इतर कुठले नोकरदार असाल तर तुम्ही तो व्यवसाय, जो धंदा असेल, तो कामधंदा असेल ते तुम्ही नियमितपणे केलं पाहिजे. कर्म हे तुम्हाला कधीच चुकणार नाही आणि त्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगायचे आहे आणि वरती गेल्यानंतर जे भोगायचे आहे ते वेगळे आहे. त्यामुळं स्वामी सांगतात, नेहमी कर्म करा, प्रयत्नशील राहा, आळशी बनू नका, कष्टाळू बना, प्रयत्नशील बना आणि पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहणं हे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं आणि तुमच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही नेहमी प्रयत्नशील आणि पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे की मी आता हे करणारच, मी हे काम का नाही करणार? स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी हे निश्चितच करणार आहे. कारण की स्वामी मला कधीच माझी इच्छा, मला अपयश कधीच येऊ देणार नाहीत. मी माझी इच्छा स्वामींच्या चरणी राहून मी सतत प्रयत्न करत राहणार आहे. आणि एक दिवस बघा, यश तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा. कारण की एनर्जी ही पॉझिटिव्ह तुम्हाला नेहमीच चांगले बळ देईल, तुम्हाला लढण्याची शक्ती देईल आणि तुम्ही कॉन्फिडन्सने कुठल्याही गोष्टीला सामोरे जाल. आनंद हा पैशाने कधीच मिळत नाही. आनंद हा आपल्याला कधीच विकत घेता येत नाही. कारण की असं असतं तर सगळ्या लोकांनी तेच केलं असतं. सुख हे पैशाने कधीच विकत घेता येत नाही. त्यामुळं तुम्हाला हे भौतिक सुख जरी तुम्हाला पैशाने विकत घेता येत असलं तर खरं सुख हे परमात्माचं सुख हे तुम्हाला कधीच विकत घेता येणार नाही. त्यामुळं तुम्ही पैशाचा माज हा दाखवला नाही पाहिजे. पैशाचा हेवा किंवा इगो हा तुमच्यात कधीच नसला पाहिजे. तुमच्याकडं कितीही पैसा असू द्या, त्या पैशाचा तुम्ही कधीच अपव्यय किंवा त्याचा वापर हा वाईट कामासाठी कधीच केला नाही पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त धन आहे तर त्या धनाचा काही हिस्सा तुम्ही चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी, समाजासाठी, अवश्य गरजवंत लोकांसाठी खर्च करा. यामुळं तुमच्या पुण्यामध्ये वृद्धी तर होईलच आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील. एखाद्या गोष्टीचा दिखावा करू नका. यामुळं तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद लाभणार नाही. स्वामी हे आपले सर्व जाणते आहेत. स्वामींपासून काहीच लपत नाही. स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळं त्यांना सर्व काही माहीत आहे. ते कैलासावरही आहेत, ते गरुडावरही आहेत. स्वामी सांगतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही मला सतत माझ्या कुठल्याही देवाची पूजा करा, मी त्यात आहे. त्यामुळं तुम्ही सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि मेन आपलं काम आहे की आपण आपल्या कर्मावरती आपले जे कर्म असेल ते सतत केलं पाहिजे. स्वामी सांगतात, नेहमी सकारात्मक राहा. सकारात्मकता ही तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी आणि सुखी जीवन लाभण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आपण आपलं जीवनात कुठलंही कार्य असू किंवा काही आपलं मन असेल तर ते नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यामुळं आपल्याला कधीच अपयश येणार नाही.